सर, ओबीसी की बात जनगणना की बात बहुत की जाती है। माननीय सभापति जी, जिसकी जात का पता नहीं वो गणना की बात करता है। स्पीकर सर, जो भी इस देश में दलितों की, आदिवासियों की, पिछड़ों की बात उठाता है, जो भी उनके लिए लड़ता है, उसको गाली खाना ही पड़ता है। और मैं ये सब गालियां खुशी से खाऊंगा, क्योंकि महाभारत की बात हुई तो महाभारत में अर्जुन को सिर्फ मच्छी की आंख दिख रही थी, उसी प्रकार मुझे सिर्फ मच्छी की आंख दिख रही है। जाति जनगणना हम करा के दिखाएंगे, खत्म। आपको जितनी गाली देनी है आप दीजिए, हम खुशी से लेंगे। धन्यवाद। सभापति महोदय, मेरा आपसे केवल इतना निवेदन है, माननीय मंत्री रहे हैं, बड़े दल के नेता हैं, मंत्री रहे हैं, बड़ी बात कर रहे थे, मैं महाभारत शकुनी ये सब बातें कह रहे थे, दुर्योधन तक यहाँ ले आई है। वे केवल सभापति महोदय, इनसे ये पूछना चाहता हूँ, आपने जाति कैसे पूछ ली है बताइए बस। आप जाति कैसे पूछ सकते हैं? आप बताएं, जाति कैसे पूछ सकते हैं आप? भारतीय जनगणनेच्या मुद्द्यावरून लोकसभेत सुरू असलेल्या सत्रात मंगळवारचा दिवस चांगलाच गाजला। भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांची जात विचारत त्यांच्यावर निशाणा साधल्याने संसदेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला। भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच बाचाबाची झाली। जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून बोलत असताना अनुराग ठाकूर यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला। सर, ओबीसी की बात जनगणना की बात बहुत की जाती है। माननीय सभापति जी, जिसकी जात का पता नहीं वो गणना की बात करता है। ज्यांच्या जातीचा पत्ताच नाही तेच जातीय जनगणनेवर बोलत आहेत असे म्हणताच काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सदस्यांनी संसदेत विरोध सुरू केला। सभापति महोदय, इनसे ये पूछना चाहता हूँ, आपने जाति कैसे पूछ ली है बताइए बस। आप जाति कैसे पूछ सकते हैं? आप बताएं, जाति कैसे पूछ सकते हैं आप? माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध करण्यासाठी गुरुवारी काँग्रेस भवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनुराग ठाकूर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। संसदेत सभागृहात एखाद्या सदस्याची जात विचारावी हे अत्यंत निंदनीय आहे। भाजपच्या ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जाहीररित्या माफी मागावी, अन्यथा काँग्रेस यापेक्षाही उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारण्याचं काम केलं आणि राहुलजी गांधी बघता की ज्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी अनेक पोलखोल केलेला आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेस पक्ष जे विरोधक म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी पळताभुई सपाट केलेला आहे, राहुलजी गांधींनी या अधिवेशनामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न उच्चारल्यामुळे भारतीय जनता पार्टीला मिरच्या लागलेल्या आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मिनिस्टर आहेत त्यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारणं काम केलं, पण राहुलजी गांधी डगमगणार नाहीत, राहुलजी गांधी संघर्ष करणार आहे। त्यामुळे त्यांचा भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं ज्या मनुवादी भारतीय जनता पार्टीचे लोक अशा पद्धतीने राहुलजी गांधीवर टीका करतात त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय। तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सगळ्यांचा नेत्या मंडळांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे। हो, विरोधकांचा माईक बंद करण्याचा, विरोधकांचा माईक हिसकून घेण्याचा, आवाज दाबण्याचा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करते आहे।